रॅली काढायला तुम्ही माणसं विकत आणू शकता, पण एका महिलेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तुमच्याकडे माणसं नाही. नारी शक्ती वंदनसाठी मोर्चे काढतायत, रस्ते बंद करतात. साताऱ्याची एक वाघीण जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारते तेव्हा तुमच्या पायाखालची वाळू सरकते. मग तुम्ही तिला धमकावता, तिच्या विरोधात तक्रार करता. हे आहे तुमचं दुतोंडी नारी शक्ती वंदन. जे कोणालाच एक्सपोज करायचं काम पडलं नाही, ते तुम्ही स्वतः एक्सपोज करताय. एखादी महिला जर धाडस करून सत्य परिस्थिती समोर आणत असेल, सरकारला आरसा दाखवत असेल, तर त्यात चुकलं काय तिचं? आणि ती तुमची शत्रू कशी काय झाली? एका बाजूला नारीला बलशाली करायसाठी, सशक्त करण्यासाठी फोटो काढायचे, नारी शक्ती वंदन नावानं बोंबलत फिरायचं, आंदोलनं करायची, आणि दुसऱ्या बाजूला एका नारीने साधं तोंड उघडलं तर तुम्ही तिची गळचेपी करताय. आणि हा तुमचा जो दुटप्पीपणा आहे ना, तो आता महाराष्ट्राच्या समोर येत आहे. आणि जनतेला माझं एकच सांगणं आहे, जेव्हा एखादी भगिनी किंवा एखादा व्यक्ती सत्यासाठी सरकार विरोधात लढते ना, तेव्हा आपलं सगळ्यांचं एकच काम आहे की तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं. नारी शक्तीचा अपमान करणाऱ्यांनीच नारी शक्तीला वंदन करण्याचं नाटक करू नये. आणि प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही, तो हक्क आहे.